नमस्कार शेतकरी बंधूंनो. विना खर्चाची शेती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आपला ऊस मातीसाठी कशाप्रकारे सोनं ठरतोय. हे तंत्रज्ञान जपानचे महान शेतकरी शास्त्रज्ञ मात्सुनोबु फुकुओका यांच्या 30 वर्षाच्या प्रदीर्घ मेहनतीचं फळ आहे. या तंत्रज्ञानाशिवाय माती आणि शेतकरी दोघांनाही पर्याय नाही. आज नाहीतर उद्या हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. प्रथम मी त्यांचे या पद्धतीबद्दल खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. हे तंत्रज्ञान पाहायला गेलं तर यामध्ये आपल्याला शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची मशागत न करता जास्तीत जास्त शेतीमध्ये निघणाऱ्या अवशेषांचे, काडीकचऱ्यांचे शेतीमध्ये जास्तीत जास्त कुजवायचे असतात. तर त्याकरता आपला हा ऊस पीक आपण कशाप्रकारे याचा वापर करू शकतो, हे आपण पाहणार आहोत. तर हा 4.5 फुटावरती ऊसाची लागवड होती आपली. लागण तुटल्यानंतर आपण यामध्ये पट्टा पद्धतीने म्हणजे 2 सरी ठेवून त्याच्यामध्ये 1 सरी कमी केली होती. त्याच्यामध्ये ग्लायफोसेटची फवारणी करून आपण सध्या हे पाहत आहात, की हा ऊस इथं कुजवलेला होता. तर यामध्ये आपल्याला ऊसाच्या मुळ्या पूर्णपणे कुजून गेलेल्या दिसत आहेत. तसेच खोडकेही इथं आत्ता कुजताना आपण पाहत आहोत. यामध्ये मातीमध्ये जर फरक पाहायला गेलं तर तुम्ही बघू शकता, माती आपली मऊ आणि चहा पावडरसारखी सुटसुटीत झाली आहे. याचाच अर्थ जीवाणूंची मोठी फॅक्टरी येथे कार्यरत झालेली आहे. ज्यामध्ये ट्रायकोडर्मा व डिकंपोजर करणारे जीवाणू वाढवतात. त्यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तसेच पिकांना आवश्यक असणाऱ्या अन्नद्रव्यांची निर्मिती, तसेच मातीची सुपीकता, विकास पोषक असणारे वातावरणाची निर्मिती उत्तमरित्या होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. तसेच शेतीवर होणारा मोठा खर्चही अत्यल्प होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, की ही पद्धत आपण समजून घ्यावी. आत्ता आपण या कुजवलेल्या सरीमध्ये आपला खोडवा ऊस तुटल्यानंतर 9 बाय 1.5 फुटावरती अशी आपण ऊसाची 1 फेब्रुवारीला लागण करणार आहोत. 9 फुटावरती लागवड करण्यामागचं कारण पाहायला गेलं तर 3200 रोपं बसतात. जर प्रत्येक रोपाला 10 फुटवे पाहिले तर 32,000 होतात आणि जर त्याला साधारणतः 8,000 वॉटर शूट जर निघाले तर टोटल 40,000 ऊस आपले होतात. तज्ञ शेतकऱ्यांच्या मते एकरी आपल्याला 40,000 ऊस कारखान्याला शेवटपर्यंत पोहोचले पाहिजेत. तर या पद्धतीने आपल्याला 40,000 संख्येने पूर्ण होते. तर अशा पद्धतीने जर आपण केलं, तर आपल्याला याचा फायदा असा होतो, की आपल्या प्रकाश संश्लेषण जी महत्त्वाची जी क्रिया आहे, ही जास्तीत जास्त आपल्या प्रत्येक पानाची झाली पाहिजे. आपलं पानाने कुठलंही शेवटचं पान पण आपलं वाया नाही केलं पाहिजे. हा मेन मुद्दा आहे. त्यामुळे शेवटच्या पानापर्यंतचा आपण विचार करून 9 बाय 1.5 फूट ही सरीचं आपण अंतर ठेवणार आहोत. तरी या पद्धतीचं आपण अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावं अशी मी विनंती करतो आणि आपला निरोप घेतो. पुन्हा मिळूया. धन्यवाद. थँक यू.